मी प्रवीण महाजन, नाशिक रोडला राहायला असतो. माझी मुलगी श्रद्धा महाजन, जी केंद्रीय विद्यालय नाशिक रोड इथून सध्या आताच लेटेस्ट ती 10th पास आउट झाली. माझ्या मनात प्रश्न होता की आता ही 11वी 12वी करते, तिथेच करते किंवा बाहेर करते. शेवटी तिने मला सांगितले की पप्पा मला बाहेर क्लासेस करूनच 11th 12th करेल. शेवटी मी तिला विचारलं, बेटा तुला 11th 12th कसं करणार, कोणत्या साईडने करणार? तिने सांगितलं, पप्पा माझं ठरलंय की मी कॉमर्स करणार. म्हटलं बेटा कॉमर्स केल्यावर तुला पुढे इतर करिअरच्या ऑप्शन आहेत नाही त्याची मलाही कल्पना नाही, तुला आहे का? ती म्हणे आहे कल्पना, पण बँकिंग क्षेत्रात किंवा CA वगैरे या क्षेत्रात असू शकतं. म्हटलं बेटा ठीक आहे, परंतु आता मला तर जास्त या क्षेत्राची माहिती नाही, पण तू म्हणते तर करूया आपण. म्हणून मग मी मित्राला एका फोन केला की कॉमर्समध्ये क्लासेस कुठे चांगले आहेत किंवा काय कुठे आपल्याला करता येतील. आणि क्लासेसच्या शोधात असताना मला PPA क्लासेस आपले कॉलेज रोड ब्रांच इथे मला माहिती मिळाली एका मित्राकडनं की इथे आहेत कॉमर्सचे क्लासेस. त्यानुसार मग मी चौकशी केली इथे येऊन, आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही ठीक आहे, तुमची मुलगी येणार आहे, काही हरकत नाही आमची. तुम्ही आमचं एक सेमिनार आहे 1 तारखेला, ते सेमिनार तुम्ही जॉईन करा, तुमच्या मुलीला पण घेऊन या, तिला पण त्या क्षेत्रातली काय माहिती काय नाही तिलाही मिळेल सेमिनारद्वारे. सेमिनार पण अटेंड केला मुलीला घेऊन. सेमिनारमध्ये तिला बऱ्यापैकी चांगली माहिती मिळाली, आणि तिलाच नाही मलाच देखील माहिती मिळाली की कॉमर्समध्ये ऍडमिशन केल्यानंतर बऱ्यापैकी स्कोप आहे, आणि बरेचसे असे कोर्सेस आहे की जे मलाही माहित नव्हते, तिलाही माहित नव्हते, ते पण तिला माहिती मिळाली. त्यानंतर मग मी तरी सरांशी डिस्कस केलं येऊन इथे पर्सनली, वेळ घेतली सरांची, आपले पंचाक्षरी सरांची. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा म्हणे सर, आणि तुम्ही घाबरू नका, तुम्हाला सपोर्ट आमचा असेलच, पर्सनली सपोर्ट असेल आमचा, स्टाफचा पण आणि आमचा पण. त्यानंतर म्हटलं सर ठीक आहे, ऍडमिशन करून घेऊया आपण PPA क्लासेसकडे. तर सर म्हटले नाही, ऍडमिशन केव्हा करा, आमच्याकडे असं असतं की डेमो क्लासेस असतात 8 दिवसाचे 10 दिवसाचे, तिला डेमो क्लासेस अटेंड करू द्या. डेमो क्लासेसमध्ये तिला काय शिकवलं जाईल, त्याच्यात तिला किती कळतं, ते कळल्यानंतर तिचे अजून काही चेंज होत आहेत का व्ह्यू, ते आपण ऑब्झर्व करूया, आणि ती जेव्हा म्हणेल सर त्यावेळेस तिचे ऍडमिशन आपण प्रोसेस करूया. या 8 दिवसात तिने डेमो क्लासेसमध्ये हिच्यासाठी कॉमर्स हा विषय नवीन असतानाही 75% मार्क्स मिळाले. ही एक समाधानाची गोष्ट मला जाणवली. दुसरी गोष्ट, मी तिच्याशी पर्सनली बोललो, माझी मिसेस पण बोलली, बेटा तू जे क्लासेस करते तिथे तुला कळतंय का, समज जे शिकवतायत ते कळतंय का, तिथला स्टाफ कसा आहे, की तू काही कन्फ्यूज आहे अजून पण, तसं असेल तर सांग, आपल्याला सरांना सांगता येईल आणि आपल्याला क्विट होता येईल तिथनं, पण आपण दुसरीकडे ऍडमिशन घेऊ, सायन्स म्हणा किंवा आर्ट्समध्ये. तिने जे शब्द मला सांगितले त्यानंतर किंवा माझ्या मिसेसला की पप्पा मी तिथे जाते तर मला तिथला स्टाफ तर खूप हेल्पफुल वाटला. दुसरी गोष्ट, तिथे जे टीचर्स आहेत शिकवणारे सब्जेक्ट्स ते अगदी खूप सुंदरपणे शिकवतायत. तिसरी गोष्ट, तिथल्या मोनाली मॅम जे सब्जेक्ट शिकवतायत त्या शिकवतं त्यांचं चांगलं आहेच, परंतु ते आमच्याशी इतक्या फ्रेंडली असतात ना, तर ते फ्रेंडली असल्यामुळे आम्हाला बर्डन येत नाही, ते सब्जेक्टचं किंवा शिकवण्याचं कुठलंही बर्डन येत. त्याच्यामुळे मी इकडं आलो, आणि आता मी निर्णय घेतलाय की हिचं ऍडमिशन करायचं. म्हणजे थँक्स पंचाक्षरी सरांचे, मोनाली मॅमचे, की त्यांनी चांगल्या प्रकारे समजून घेतलं मला, पण माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडला समजून घेतलं, आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. त्या पद्धतीने आम्ही या ऍडमिशनच्या या स्टेपपर्यंत येऊन पोहोचलो. म्हटलं ठीक आहे सर, काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे मला आज हेच सांगावंसं वाटतंय की PPA क्लासेसकडे माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे, आणि मी नक्कीच मला शेअर करूशी वाटले म्हणून मी 2 गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या, आणि चांगला एक एक्सपिरियन्स मिळाला, आणि मी ऍडमिशन घेणार 2 वर्षासाठी कन्फर्म.